नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग्सचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आमच्या गावामध्ये आहे चैतावलीची राखण, म्हणजे आमची राटकालिका देवीची राखण। राट म्हणजे घनदाट जंगल अशी बरीच कोकणामध्ये आहे, तर आमच्या गावात सुद्धा राटचं जंगल आहे। तर त्या राटात आम्ही जाणार आहोत राखण द्यायला। आणि राट तुम्हाला बघायला खरंच मजा येईल, कारण तिथे विविध प्रकारची आपल्याला झाडं बघायला भेटतात, भली मोठी मोठी झाडं आणि निसर्ग। कोकणातला निसर्ग हीच कोकणाची खरी ओळख आहे आणि तो जपायचा प्रयत्न सुद्धा आपल्याला केलाच पाहिजे। माझ्या मागे बघू शकता सुपारीची झाडं आहे, सुपारीची बाग आहे, काजूची आहे। तर आता आपण राटात चाललोय। राटात जायचा एक्सपिरियन्स खूप भारी असतो, कारण ट्रेकिंग पण होते थोडी। मागे आपण ह्याच्यावरती एक स्पेशल ब्लॉग सुद्धा बनवलेला होता, तो आपण पावसात बनवला होता। पण आता उन्हाळ्यात कसं असतं राट आणि तिथे कसं आपल्याला गारवा अनुभवायला भेटतो का ते आपण बघूया। आणि राखणेचा पूर्ण ब्लॉग बघा, कारण तुम्हाला ह्याच्यात खूप धमाल मस्ती येणार आहे। बरीचशी मंडळी सुद्धा असणार आहेत आपल्याबरोबर राखण द्यायला आणि आपली पोरं पण असणार। तर चला बघूया काय धमाल मस्ती येते या ब्लॉगमध्ये। तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत देवळामध्ये आणि आपली बाकीची मंडळी असा प्रियांशू, सर्वेश, बाबू, सार्थक आणि गावठी इलेक्ट्रिशियन निलेश बघा। साखर प्रमुख काय हा पाहिजे, साखर प्रमुख नाही साखर प्रमुख। आमच्याकडे थोडी मंडळी कमी आहेत, त्याच्यामुळे संख्या कमी दिसते। थोडा एप्रिलचा महिना आहे, मे मध्ये थोडीफार जास्ती भेटतील, पण आता एप्रिल मिड सीझन असल्यामुळे थोडासा लोक कमी आहेत। नक्कीच वाढतील कधी ते माहिती नाही। रसा एक बनवून सुका आणि आता तो सांगतो ना, आता तो ही करते। हा तर आता देवाची पूजा चालू आहे। देवाची पूजा झाली, आम्ही देवळाकडे जाऊ। आचार्य आमच्या गावचे आचारी, त्यांच्याकडे आमचं एकच मागणं आहे, यावेळी सुक्का आणि रस्सा दोन्ही करा, म्हणजे आम्हाला। आणि या व्हेजवाल्याला बिचारायला पनीरची भाजी करा, कारण त्याचे बिचारचे वांदे आहेत, आम्ही कोंबडा आहे आमच्यासाठी। जय माता कोटेश्वरी कालका वादा राहतात ते वर्षांनी कालावधीप्रमाणे हनुमान जयंती झाल्यानंतर येणार असतं चैतावली आजोबाच्या गावामध्ये जत्रा भरते। परंतु आपल्या मंदिरामध्ये पूर्वी फार काळात आलेले पद्धत कोटेश्वरी माते तुला पात्राचा वेळा नारळ तुला मान तुला ठेवलेला आहे। कालकाळी वागदानी राहतात, त्यामध्ये तुम्हाला आरोचा पक्षी आणि पात्राचा विडा हा देवळाचं मान्य करून घ्या। कळत काय चूक झाली असेल ते मान्य करून सर्व भक्तांच्या पाठीची उभी राहा। एवढे तुझ्या त्यांनी प्रार्थना प्रसाद दे भाई, प्रसाद दे, प्रसाद सरजी, प्रसाद दो। आताचा प्रसाद आता व्हेज आहे, नंतर नॉनव्हेज असेल। गावातल्या देवळाला दूध भात ताकद देवाचा प्रसाद आहे, त्यानंतर राखणीचा प्रसाद पण असेल, तो नदीवर बनवला जाईल। आता आपला ऍक्च्युअल ट्रेक चालू आहे, जे आपण वरती कालकाय मंदिराकडे जाणार आहोत। आता बघू शकता एवढीच मंडळी आहेत सध्या आपल्याकडे, लोकसंख्या कमी असल्यामुळे लोकही जास्त आहेत आणि कोकणात साधारण सर्वच गावाची हीच परिस्थिती आहे। हो, आता मी निघाले, हे आमचं देऊळ आहे आणि देवळाच्या मागच्या बाजूने जायला, वरती जायला एक वाट आहे साधारण छोटीशी, तिथून जातोय। पण ट्रेक खरंच खूप भारी असणार आहे, कारण घनदाट जंगल आहे, राट म्हणतो कोकणामध्ये त्याला, म्हणजे एकदम मोठी मोठी झाडं, विविध प्रकार बघायला भेटतात आणि प्राण्यांची शक्यता जास्त असते या इथे। रानगावा मागच्या वेळी आम्ही गेलो होतो तेव्हा आम्हाला रानगावे दिसले होते 4-5। आत्ता आपण बघूया काय दिसतंय। होऊ शकता त्या टाकीच्या इथून वरती वाट जाते आणि हे आमचं देऊळ आहे, देवळाच्याच मागच्या बाजूलाही टाकी आहे। या टाकी आमच्या गावातले 2 वाटाड्या, निलेश पवार आणि विश्वनाथ आमरे म्हणजेच बाबू, जंगलात ना वाकडी तिकडी वाट काढत
होऊ शकता हा भलं मोठं असं झाड आहे. त्याचा बुंदा बघू शकता केवढा मोठा आहे आणि त्याच्या वरच्या ज्या पारंब्या आहेत त्या अजूनच मोठ्या आहेत. अशीच अजून बरीच झाडं आपल्याला त्या जंगलामध्ये बघायला भेटतील. आला बघू शकता हे भलं मोठं असं मधाचं पोळ आहे ह्या झाडावर आणि ते ॲक्च्युअल हाईट तर बरीच आहे. एक 30-40 फूट हाईट असेल झाडाची आणि मस्त चालतोय. पाठी सार्थक आहे आणि सर्वेशकडे कळशी आहे चालतोय. बघू शकता जंगल मी तुम्हाला पहिलाच बोललो होतो की हे जंगल खूपच घनदाट आहे आणि इथे विविध प्रकारची झाडं आहेत आणि झाडांवर बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतात. जसं की आता आपण मधाचा पोळा बघितला. पुढे फुलं आणि फळं पण झाडं आहेत ती पण आपल्याला बघायला भेटतील. हे पूर्वी ब्राह्मणांचं घर होतं इथे. गुरव राहायचे इकडे पहिले. आता गुरव राहायचं. आता मी राहणार आहे. प्रमोद गुरव राहणार आहे. हा आता प्रमोद गुरवला इकडे घर बांधून द्यायचं सांग. तर आता आता जे तुम्ही बघितलं ते जुने इथे म्हणजे आमचे जे पूर्वज ते सांगतात की आजी आजोबा होते ते सांगतात की या इथे काही वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी ब्राह्मण या इथे वास्तव्यास होते. त्यांच्या घराचे हे जोते असावेत कारण ते स्ट्रक्चर तसंच आहे तर ते जोते आहेत. आणि आमच्या बऱ्याचशा मंडळींचं असंच म्हणणं आहे की ते वास्तव्यास होते त्याच्यामुळे. आणि मागे पुरातत्व खात्याची माणसंसुद्धा आली होती. त्यांचं म्हणणंसुद्धा असेल की इथे काहीतरी ऐतिहासिक ठेव किंवा वास्तू असू शकते या जंगलामध्ये. आणि फायनली 25 ते 20 मिनिटाचा ट्रेक करून आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिराकडे. त्याच्याबरोबर तुम्हाला आता जे राटकालकाचं मंदिर आहे ते मंदिर दाखवतो. आणि लिंबा कुठे इथे होती. हो इथे होती माझी मागे. अर्धा टाकतो लिंबा पैसे आहेत रे. हे तांब्यातले पाणी. रे हे आमच्या राटकालकाचं मूळ मंदिर आहे आणि इथे जे आमच्या गावचे गुरव आहेत प्रमोद पवार ते आता विधिवत पूजा करत आहेत. पहिला मंदिर धुवून साफ करतील मग सारवलं जाईल पूजाविधी केली जाईल नारळ मणसला जाईल आणि पुन्हा आम्ही मूळ जे आमचं कोटेश्वरी देऊळ आहे तिकडे जाऊ. हे कोंबडीचं पाय धुतलं काय ते. सेंचुरी ना 141 रन. आणि 243 रन हे केले चेस केली काय सोड पंजाबनी 243 केले. हे पाणी येणार आहे त्यातलं थोडासा. ये इथंच ये समोरच ये. त्याच्यापेक्षा कालका अर्ध्या कालकामध्ये तालाबात पाणी वाजते तर तुझी राखण कालका तुझी राखण घरातली कालका तुला ही राखण ठेवलेली आहे. 5 पानाचा विडा नारळ आणि काळी तेलंग ठेवलेली आहे. तुझा मान तुझा परशाने दिला जातो तो ठेवलेला आहे. तो मान्य करून घे. कळत न कळत काय चूक झाली असेल माफ कर. कोणी काय जबानी मारली असेल ते बाजूला ठेव आणि पटकन उजवा दे बघू दे. थोडी तुझी चढणी प्रार्थना सांगून संपवा.
जी काय इच्छा आहे ती समोर ठेवलेली आहे. नारळ ठेवलेला आहे. बघा शक्ती पकडायला सांगितला. ते माता रटकावताय मध्ये बघ, तुला जर कोणी जाप मारला असेल तर जापाचा नारळ तुझ्या समोर ठेवलेला आहे. गावातला असेल, बाहेरचा असेल, शिकारीवाला असेल, कोणी असेल, तुला बंधनात ठेवला असेल त्याला तुला समोर नारळ ठेवलेला आहे. चाल पटकन सोड बघ उजवा. चाल नारळ दिलेला आहे. चाल नारळ झाला दापत देऊन काय मग ते बघ तुम्ही काय तुला अडवलंय औषध झाला म्हणून. चैतावली किती राखण आहे बघ. राखण साप तोडलेला आहे, बंधन काढलेलं आहे. चाल तर बघितलं तिथे देवीचा आपल्याला कौल घ्यावा लागतो. देवीचा जोपर्यंत उजवा कौल आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण इथून जाऊ नाही शकत. कारण इथे बरेचसे शिकारी लोक येतात तर देवीवर जाप मारतात. हे बऱ्याच कोकणी लोकांना ह्या पद्धती माहिती असतील. जे कोकणी नाही त्यांना ह्या पद्धती माहिती नाही. त्याच्यामुळे या रूढी परंपरा ज्या कोकणात चालत आलेल्या आहेत त्या अशाच चालत राहतील. आणि बघितलं जसं गुरुवांनी म्हणसलं की तुझ्यावर कोणी जाप मारला आहे का काय, तेव्हा देवीचा जसा जापाचा नारळ फोडला देवीने उजवा कौल आम्हाला दिला. त्याच्यामुळे असे बरेच प्रकार घडतात. आपण काही लोक त्याला मानतात, काही लोक नाही मानत, ज्याच्या त्याच्या मान्यतेवर आहे. पण ह्या ज्या कोकणातल्या परंपरा आहेत ह्या अनादी कालापासून चालत आलेल्या आहेत. म्हणजे आज आमची पिढी करते आहे, आमच्या आधीची पिढी करते आहे, मग आमचे आजोबा करत होते, त्यांचे वडील करत होते. अशा पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आहे जी आम्ही फॉलो करतो आहे. परतून एक शॉर्टकट आहे. डायरेक्ट आम्ही नदीमध्ये उतरलो आहे. बघू शकता ही नदी आहे. आता उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे पाणी नसतं तर पावसात भरपूर पाणी असतं. आणि आमच्या लहानपणीचा आंघोळीचा स्पॉट कावळ्याचा डबका असं म्हणतात आहे ते. तर बघू शकता छोटंसं आम्ही लहान होतो त्यावेळेला यायचो या इथे आंघोळीला. आणि आता तर आमच्या साईज एवढं पाणीच नसतं तिथे. हाईट पण छोटी पडते, डोपऱ्यावरच पाणी साठतं. तर ही नदी आहे पूर्णपणे आता उन्हाळा असल्यामुळे सुकली आहे. पावसात बऱ्यापैकी जास्ती पाणी असतं. आजचं जेवण जे आहे ना ते नदीवरती बनवलं जातं आजच्या राखणीचं. कारण वरती राठात राखण दिली जाते आणि ते जेवण देवळाच्या इथं नसतं बनवतं, तर बाहेर बनवतं. तर नदीचं आता या सीझनमध्ये पाणी नसतं त्यामुळे तिथे चूल पेटवायचा नियोजन चालू आहे. आणि तिथे शिजवून इथे नदीवरती जेवण येईल कातलावरती. प्रियंशी शेठ जरा बारीक बारीक पीस करत आहेत. विलास पवार तडका, निलेश पवार अनुभवाचा पूर्ण जोर आणि मसाले टाकतायत. तर हा आहे सर्वेश. ह्या वर्षी त्याला पाहुणा ऑफ द इयरचा अवॉर्ड आमच्या गावाकडून भेटलाय, सन्मान झालाय. आणि काय अवॉर्ड भेटलाय तो पण सांगा. आणि पुढच्या वर्षीपासून यायचाच बंद करणार आहे याला. एवढा राबवून पुढच्या वर्षी शिमग्यापासून तो 5,000 रुपये भरून सभासद होणार आहे तो सर्वेश मोरे. आणि काम ते नंतर आम्ही ठरवू काय आहे ते. तर मोरे कसं वाटतं आपल्याला आमच्या गावाचं सभासद व्हायसाठी? पुढच्या वर्षी येणारच नाही. कसं वाटतं लय बेकार सगळीकडे पाठवतो रे. आता कप घेऊन कप मध्ये रस्सा रे.
एक कप नको त्यात कमी राहील फोड दे पीस दे अरे पीस दे बस झाला रस्सा पीस दे पाणी टाक माणसं वाटतंय रस्सा पहिला एकदम झणझणीत मोठा काय डावला तो एकदम जबरदस्त झालाय झणझणीत असा कोण आहे रे चढवली स्पेशल रस्सा आणि चालू झाला ना मग लक्ष नाही देत ना मध्ये गार्डन चुकून गेला खालच्या साईडने कोपडी बनवायची कट करायची चिकन देऊ खड्ड्यात गेला वाखायला होत नाही पाटावर बसवर का रेंशू कसं झालाय चांगला हे भात संपवायचं बाबू रेंशू भात खा आणि अशा तऱ्हेने चैतावलीची राखण आमची निर्विघ्नपणे पार पडलेली आहे देवीच्या आशीर्वादाने. ते आमचं गावचं देऊळ आहे आणि बाकी सगळी मंडळी आहेत ते हळूहळू घराकडे निघत आहेत. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला व्लॉग. आणि असेच अजून मजेदार व्लॉग्स बघण्यासाठी सबस्क्राईब करा गणेश पवार व्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग.